सर्व प्रेक्षकांनाही नक्कीच आतुरता असेल या सामन्यामध्ये चौकार आणि षटकार किती पाहायला मिळतात याची आतुरता नक्कीच असेल। सर्वच रक्षिका प्रेक्षकांचे व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानत आहे आणि मैदानाकडे वळत आहे। आक्षी साखरकर, आर यू रेडी? हेलकोट हेलकोट सदानंदाचा हेलकोट बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मॅचला सुरुवात होते। सेमीफायनल नंबर 1 युवराज किंग गन वॉटर स्पोर्ट। लेट्स प्ले। पंचांकडून इशारा। पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅन क्षेत्रात जातोय। कोणती धाव नाहीये। सरोज, एकंदरीत या मॅच बद्दल काय सांगशील? या मॅच मध्ये नक्कीच प्रत्येक चुकीला माफी नसेल या प्रकारचं हा खेळ पाहायला मिळेल मैदानात आणि पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाज ऋषभ जयगडकर मार्कवर पाहायला मिळतोय। वेगवान गती, या गतीने तो चालला जातो। जर्सी नंबर 4 प्रदान केलेला बघूया। लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय। सीमारेषा भार, चौकार। अगदी सुंदर ज्या पद्धतीने उल्लेख केला होता ऋषभ जयगडकरने अजय जाधवचा विकेट काढला तर प्रितेश नागवाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। बघूया पुढील चेंडू। पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय। सीमारेषा पार, षटकार। अगदी 13 धावसंख्या ज्या पद्धतीचा आपण स्ट्रोक पाहिलेला आहेत। एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आला ज्यामध्ये 2 मोठे फटके आणि त्यामध्ये 10 धावा आल्या। तदनंतर अजय थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न करतो। डाव सावरणं म्हणजे काय की कालच्या दिवसामध्ये त्याने करून दाखवलं होतं, सुंदर खेळ करून दाखवला होता युवराज किंग 11 संघासाठी। या वेळचा बॉल राईट हँड ओव्हर दी विकेटने ऋषभ जयगडकर गोलंदाजी मार्कवर। यावेळचा बघा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल। गन वॉटर स्पोर्ट संघासाठी ही महत्वाची ही रुबाब देणारी विकेट असणार आहे। कम ऑन डीजे। अजय जाधवचा विकेट झटकवलाय तो म्हणजे ऋषभ जयगडकर। त्याला प्रितेश नागवाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले आणि आकाश नागवाने झेल पकडला, त्यालाही प्रितेश नागवाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले। बघा एक मिनिट दत्ता नाखवा यांनी पारितोषिक काय लावलेलं आहे? सॉरी अमन नाखवा। दत्ता नाखवा वडील आहेत अमन नाखवा।
अमन नाखवा मुलाला मोठं करतायत. मुलगा खूप अगदी चांगला क्रिकेट खेळतो. अमन नाखवाच्या माध्यमातून बक्षीस बघा काय आलंय. प्रत्येक षटकारासाठी ही सेमीफायनल अगदी फायनलपर्यंत जो षटकार मारेल त्याला 500 रुपयाचं प्राईज आणि झेल सोडेल त्याला सुद्धा 500 रुपयाचं प्राईज शेवटपर्यंत अमन नाखवा यांच्याकडून. आकाश नाकवासाठी विनायक पाटील कडून या कॅच पकडल्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक जमा झाले. सुंदर क्षेत्ररक्षण. केतन तांडेल कडून सुद्धा ही 500 रुपयाचं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आकाश नाकवाने पटकवले. सुंदर गोलंदाजी. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते ऋषभ जयगडकरचे, परंतु त्यांनी कमबॅक केलाय आणि मेन फलंदाजाला माघारी पाठवले. उद्देश चौलकर यांनी जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅच साठी कौस्तुभ वाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आहे. आता थांबा, हा प्राइस काय आहे, कोणासाठी आहे? आकाश नाखवा यांच्यासाठी आयांश यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आलंय. आता इथे चौकार आलाय, 4 धावा युवराज किंग 11 संघासाठी. लिहून ठेव दादा. उलेश नाखवा यांच्याकडून चौकारासाठी 500 रुपयाचा प्राइज, कॅचसाठी 500 रुपयाचा आलाय आणि चौकारासाठी सुद्धा शेवटपर्यंत अमन नाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. कॅच सोडला तरी पण, षटकार मारला तरी पण. हा येस. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 1-17. एका साईडला आपण पाहायला गेलो तर त्यांचा महत्वाचा फलंदाज माघारी परतवलाय, परंतु तितक्याच रनही ठोकल्यात. सुंदर फलंदाजी तितकीच पाहायला मिळाली, तितकीच चांगली गोलंदाजीवर मोठा विकेटही पटकवता आला होता. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे राहुल मुजावरला नक्कीच काहीतरी जादू करावी लागेल मैदानामध्ये. रनांवर लगाम लावता यायला पाहिजे त्याला. कमलाकर पाटील कडून आकाश नाखवासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, कारण त्यांनी अजय जाधव सारख्याचा झेल पकडला होता. हॅपी कपल कडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आकाश नाखवा आज नक्कीच तुमची पार्टी जोरातच झाली पाहिजे. काय झालंय, लागलंय का? येस. बघा पुन्हा एकदा या बक्षिसांचा ज्या पद्धतीने बक्षिस लावलेली आहेत ना, आमचे दत्ता नाखवा, अमन नाखवा यांच्या माध्यमातून बक्षीस लावतात. सॉरी दादा. अमन नाखवा यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि कॅच सुटली तर फायनल पर्यंत 500 रुपयाचा इनाम असणार आहे. सो मैदानामध्ये थोडीशी इजा झालेली आहे आता. येस मी तेच म्हणतोय ना दादा. साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी अमन नाखवा का बाकी है. अमन नाखवा नाही. पुन्हा एकदा मी अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये आम्हा दोघांना अर्थातच प्रदीप सरांना आणि मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. अगदी अमन नाखवा यांनी आधीच कॅश देऊन ठेवलेली आहे. सो डोंट वरी. येस. नाही काही नाही. ओके थँक्यू. नाही आणि जरूर मी शुभमच्या वतीने सुद्धा मी आभार व्यक्त करतोय, कारण नौका स्कोरर आहे परंतु आज अलिबाग तालुक्यामध्ये त्याचा हात कोण पकडू शकत नाहीये. शुभम स्कोरर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मैदानाच्या सर्व कोपऱ्यांमधून आवाज आला पाहिजे. यावेळचा बॉल राहुलने टाकलाय आणि फलंदाजाने ठोकलाय मैदानाच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
नक्कीच राहुल याला कमबॅक करावं लागेल. रोहनच्या मनगडात ताकद आहे तर राहुलच्या हातामध्ये सुद्धा जादू आहे हे पाहायला मिळेल रक्षिका प्रेक्षकांना. रोहन पाटीलनी 50 मारली तर अजिंक्य पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक. बॅची उपर एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅन स्वरूपात. सुंदर क्षेत्ररक्षण उदय शेवलकरच्या मार्फनातून बघायला मिळतोय. शूज निघाला तरी सुंदर क्षेत्ररक्षण उदय शेवलकरच्या मार्गदर्शनातून पाहायला मिळालं थर्डमॅन रित्या. अगदी क्षेत्ररक्षण हा मी नेहमी म्हणत असतो, फिल्डिंग इज अन आर्ट. फिल्डिंग करणं ही कला आहे. कारण 1992चा विश्वचषक ज्यामध्ये जॉन टिरोट ॲज अन सबस्टिट्यूट म्हणून मैदानामध्ये आले होते आणि तदनंतरच्या काळामध्ये जे रनआउट त्याने केले होते त्याच्या जोरावर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. हा फिल्डरला मिळणारा मॅन ऑफ द मॅचचा किताब पहिला होता. त्यानंतर सध्याच्या काळामध्ये ग्लेन फिलिप्सने आपले जलवे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांना दाखवलेले आहेत. सो फिल्डिंग इज मस्ट इम्पॉर्टंट. यावेळेचा खूप बाहेरचा बॉल होता, त्यावर छेडखानी करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी सांगितलं दंडात्मक कारवाई जरूर केलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 24 धावसंख्या स्कोर कार्डवर. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण ज्या वेळेला आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन 17 धावा आणि 1 विकेट आलेली आहे. पंचांचे हात दोन्ही जमिनीपासून समांतर होते. समांतर मुले धावा मिळतील अवांतर. धावसंख्येत 1 निबर धावसंख्या होती ती म्हणजे 24. नक्कीच चेंडूवर बोट फिरवली गेली. चेंडू गेलाय फ्लायटेड परंतु गचाल क्षेत्ररक्षण. बायको चकणी आणि मेवणी दिकणी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानामध्ये. मी तर म्हणेन स्वतः संघ मालकाने चुकी केलेली आहे, दुर्वेशने चुकी केलेली आहे. ही चुकी फार महागात पडू शकते. येस चौकार आलाय आणि या चौकार आहे का चेक करायचं. येस टेक्निकल टीम. येस साजिद सर. साजिद सर प्लीज. नाही बाउंड्री चेक करायची आहे. अगदी हृदयाचे ठोके चुकवणारी ही मॅच आहे. या मॅच मध्ये इतकी बक्षिसं लागली. मी पुन्हा एकदा सांगतोय बाउंड्री आहे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आमचा शुभम साथी स्कोरर सांगतोय 28 धावा झालेल्या आहेत. 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. रोहन पाटीलनी 50 मारली तर अजिंक्य मात्रेकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक चौकार षटकार किंवा ड्रॉप कॅच केली तर 500 रुपयाचं पारितोषिक अमन नागवाकडून. सुंदर चेंडू मैदानात पाहायला मिळाला. लेकट स्वरूपाचा चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला आणि रोहन याला संकटात टाकला. सुंदर चेंडू. बघा आमच्या साजिद खान सरांनी एक बक्षीस लावलेलं आहे. 2 कुपन त्याने विकत घेतलेले आहेत. जर त्यांना त्या कुपनमध्ये सायकल किंवा शूज लागले तर 500 रुपयाचं इनाम कुपन देणाऱ्याला ते लावलंय. यावेळी गती परिवर्तन. चेंडू भिंगवणारा लेग कटर बॉल राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दिशाहीन बॉल आहे आणि पंचांनी सांगितलंय की हा वाईड बॉल आहे, स्क्वेअर आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ होणार. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे आणि खूप चांगल्या धावा झालेल्या आहेत. अजय बाद झाल्यानंतर सुद्धा धावा आल्यात. यावेळी पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला पंच दंडात्मक कारवाई करतायत. पंचांना पुन्हा एकदा यावं लागेल. टेक्निकल टीम डिसिजन चेक करते. व्हॉट विल बी हॅपन. काय घडलंय, व्हॉट वॉज दी हॅपन, काय प्रसंग घडलाय मैदानामध्ये तो चेक करण्याचा उद्देश आहे. पण पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी विनंती करतोय लकी ड्रॉ कुपन थोडासाच आमचा रजिस्टर. वाईट बॉल आहे. येस वाईट बॉल आहे. लकी ड्रॉ कुपन घेण्यासाठी सर्वांनी यायचं आहे. एकच आमचा बुक बाकी आहे, तो संपत आलाय. ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन हवे असतील तर म्हणजे पाटीलचा विकेट राहुल मुजावरनं काढला तर उलेश नागवाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नथिंग इज इम्पॉसिबल. राहुल करून दाखवतोय. बाहेरच्या दिशेला शरीरापासून दूर ठेवलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अगदी वाईड लाईनच्या आतमधून चेंडू आलाय आणि अगदी आतमधून अगदी अँगलने शुभम आपण जशा पद्धतीने पाहिला ना तसा खूप आतमधून आला आणि तदनंतरच्या काळामध्ये पंचांनी येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा साजिद खान सरांना यावं लागते आणि चेक करावं लागते. एका टीमने ऑलरेडी रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे. सो पुन्हा एकदा इथे मात्र डिसिजन चेक केलं जाते.
मी आयोजकांना विनंती करतोय की वासुदेवजी नाकवा, उलेशजी नाकवा व आपले गावातले उद्योजक सर्वच की आपले त्यांनी जरूर जरूर उल्लेशजी नाखवा असतील, वासुदेव नाखवा असतील, त्यानंतर मी म्हणेन रश्मीनजी गुरव असतील, त्याच वेळेला जनार्दन नाखवा असतील, दत्ता नाखवा असतील, श्याम गण असतील. वाईट बॉल आहे, वाईट बॉलचा इशारा. येस, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की लगेचच आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बघा, अमन नाखवा यांच्या माध्यमातून कॅश सोडा, चौकार मारा, षटकार मारा, 500 रुपये शेवटपर्यंत. आता हा काय आहे? इट्स नो बॉल. मी आता म्हणेन हमें तो अपनों ने लूटा, दम नहीं था उनमें. हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था. ये गेंद भी जहां पड़ा वहां चूना नहीं, बहुत कुछ कम था. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. डीजे मास्टर प्लीज प्लीज थोडा आवाज. यशवंत नाकवा, तुम्ही स्थानपन्न होण्यासाठी यायचं आहे सर्वांनीच. नक्की सुंदर चेंडू मैदानात पाहायला मिळाला. फ्रीटवर नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु युक्तीने चेंडू टाकलाय, बाउन्स केलाय. नक्कीच आखूर टप्प्याचा चेंडू रोहन याला संकटात टाकेल असं या पद्धतीने चेंडू फेक केलाय. राहुल मुजावर यानं नक्कीच लगाम लावावं लागेल स्कोर संख्येवर. बघूया पुढील चेंडू. राहुलला आज मला असं वाटते काहीतरी वेगळं दिसलंय. राहुलच्या नजरेमध्ये कदाचित वाईड लाईन आलेली आहे. ज्या वेळेला राहुल गोलंदाजी मार्कवर आलाय, डायरेक्ट वाईड लाईनवरच बॉल टाकतोय. आणि आत्तापर्यंत हळूहळू थेंबे थेंबे मोठ्या मोठ्या स्ट्रोकच्यामुळे टोटल धावा झालेल्या आहेत त्या स्कोअर कार्डवर 33 रन्स ऑन अ स्कोअर कार्ड. पुन्हा एकदा राहुल मुजावर गोलंदाजी मार्कवर. यावेळचा बॉल फलंदाजाने यावेळी चतुर चालक बुद्धिमत्तेचा वापर केलाय आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, आपल्या फुटवर्कच्या जोरावर, बॉल आणि बॅटच्या समन्वयाच्या जोरावर चेंडूला सीमारेषा दाढलाय. श्याम गण, नंदकुमार गण, जनार्दन नाकवा, राजेश नाकवा, दत्ता नाकवा, यशवंत नाकवा, उलेश नाकवा, दिनेश नाकवा, मुकेश बामजी, गौरव बामजी, निलेश बामजी. बघा, निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत. आतापर्यंत तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. टायमर लावलेला आहे. अगदी मला असं वाटते 13 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. श्रीकांत गुरव, सर्व मान्यवरांनी आपल्या स्टेजवर येऊन आस्तनस्त व्हायचं आहे. हे आयोजकांकडून तुम्हाला 37 येस येस. चौकार मारा, षटकार मारा, कॅश सोडा. अमन नाकवा यांच्याकडून शेवटपर्यंत 500 रुपये. येस, अमन नाकवा आज म्हणजे अमन नाकवा या स्पर्धेमध्ये कुठे पण पहा अमन नाकवा. चौकार मारा अमन नाकवा, षटकार मारा अमन नाकवा, कॅश सोडा अमन नाकवा, म्हणजे पाहिजे तिथे अमन नाकवा. पण आता अमन नाकवा ब्रँड इज ब्रँड साखरचा. ओव्हर नंबर 2 समाप्त झाल्यात आणि 37 धावा स्कोर कार्डवर आहे, जिथे एका विकेटचं पतन झाले, परंतु डाव सावरलाय फलंदाज विनीत आणि रोहन पाटीलने. कमालीचे फलंदाजी पाहायला मिळाले. गोलंदाजीमध्ये पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी बदल केले गेलेले आहेत. राकेश कवाड गोलंदाजी मार्कवर आलेले आहे, जे स्वतःच्या फलंदाजीसाठी जाणले जातात, परंतु टीमचे ऑलराऊंडर म्हणून टीमला बॅलन्स करण्याचा त्यांचा जो रोल आहे ना, तो खूप सुंदर आहे. काय करतील, कसं करतील, केव्हा करतील, कशा पद्धतीने करतील, हे मात्र पाहावं लागेल. यावेळचा बॉल पहिला चेंडू विनीतसाठी असणार आहे. विनीत कशा पद्धतीने फेस करेल, कारण विनीतने काल त्याचे जलवे जरूर दाखवले. आज सुद्धा सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये आणि आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. षटकार. अमन नाकवा यांच्याकडून लागू झालेत विनीत भगतला 500 रुपये.
त्यानंतर अजून एक पारितोषिक आय थिंक आलेलं होतं नाही ना. येस, उदेश शेवलकरनी झेल पकडला. प्रत्येक झेलास कौस्तुभ वाटकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. उदेश शेवलकर लक्ष असू द्या. बघूया पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू लेग लांच करण्याचा प्रयत्न नक्कीच वाईड बॉल. पंचांचे हात समांतर. धावा मिळतील अवांतर. अवांतर स्वरूपात धावसंख्या 1 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 44 धावसंख्या. सर्व ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की ही जी मॅच आहे अगदी अजयची विकेट पडल्यानंतर गण वॉटर स्पोर्टला असं वाटलं होतं की ही मॅच आपण आपल्या खांद्यामध्ये किंवा आपल्या खेम्यामध्ये येईल, पण तदनंतरच्या काळामध्ये रोहन आणि विदितने केलेली जी बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग म्हणून मी, कारण ज्या पद्धतीचा त्यांनी खेळ केलेला आहे, खराब चेंडूवर मोठे प्रहार केले, त्यांना सोडले नाही आहेत. राकेश कवाड आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. राईट हँड ओव्हर दी विकेटने समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी यावेळी सज्ज झाले. यावेळी कव्हर्समध्ये खेळलं आहे. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक स्वतः संघमालक आहेत. डाईव्ह मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. बॅकअप दिलं गेलंय. सिंगल येणार. 1 से ज्यादा कुछ नाही मिळेगा. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. सतीश पाटील यांच्याकडून 40+ प्लेयर आपल्याला मैदानात बघायला मिळालं. 36 नंबर जर्सी प्रदान केलेला सतीश नाना. अगदी बघा ना, त्या कॉकटेल ग्रुपच्या खेम्यामध्ये बरेचसे आमचे जे समर्थक आहेत ना ते बसलेले आहेत. मगातपासून या मॅचकडे, प्रत्येक मॅचकडे बारकाईने त्यांचं लक्ष आहे. कोण जिंकेल कोण हारेल, पण स्ट्रॅटजी त्यांच्याकडून बनल्या जातात. यावेळचा बॉल, यावेळी बॉल सरळ समालोचन कक्षाला पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीने मानवंदना देणारा हा षटकार. रेड वायर थोडासा बेस आणि इको घ्या. अमन नाखवा यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम. रोहन पाटील याला, रोहन पाटील म्हणजे तेच ना ते 40+ स्पोर्टवाले, त्यांनीच ते टी शर्ट ब्रांड केले, हेच ना. यस, गौर से देखिए इस जनाब को, ये जनाब सिर्फ टी शर्ट बेचते नहीं है, षटकार भी ठोकते हैं और ऐसे ठोकते हैं अपने टीम को बड़ी मजबूती में लाते हैं. काय अप्रतिम फलंदाजी केली आहे. रोहनने 50 मारली तर मिलिंद राऊतकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. यावेळचा बॉल राकेशने टाकलाय, ठोकलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या बोसकीमधून मासळी पळाली आहे. 4 धावा, चौकार. धावसंख्या 4 ने सरावते. धावसंख्या होती ती म्हणजे 55. पुन्हा एकदा जहा भी देखो अमन नाखवा. पुन्हा एकदा 500 रुपये अमन नाखवा यांच्याकडून. रोहन पाटील यावेळी फलंदाजीसाठी तयार आहेत राकेश कवाड यांचा सामना करण्यासाठी. बॉल बाहेरचा आहे, बाहेरच्या दिशेलाच स्क्वेअर कटचा लाजवाब, सुंदर नेत्रदीपक, हृदयाचे ठोके वाढवणारा हा चौकार. नक्कीच हवाई फायर नाही तर कार्पेट कितीही चौके मारले जातात. बॅटला चेंडू लागला तो नो मॅन्स लँड मध्ये थांबत नाही तर सरळ सीमारेषा बाहेर जातोय. बघूया पुढील चेंडू कवाड्याचा. नक्कीच सुंदर चेंडू होता, परंतु लॉफ्टेड फटका डीप मिड विकेट वर खेळून काढलाय. चौकार. कम ऑन डीजे. चौकार लगावलेत रोहन पाटील यांनी. आणि अमन नाखवा यांच्याकडून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत चौकार, षटकार, कॅश सोडा 500 रुपयाचं प्राइज आहे. ते प्राइज अगदी रोहन पाटीलच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर धावत संख्या झालेली आहे 63 धावा. थोडासा डीजे वाला बेस थोडासा द्या. आवाज थोडासा बेस थोडासा वाढवा. इको कमी केला तरी चालेल पण बेस वाढवा थोडा.
येस, थँक्यू. रोहन पाटील यांनी जर 50 लगावली, थोडंसं व्हायब्रेट होतोय. रोहन पाटील यांनी जर 50 लगावली तर अजिंक्य म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आहे. 63 आफ्टर 3 ओव्हर 63 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजय गया तो क्या हुआ, मैं हूं ना. वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय तो अर्थातच रोहन पाटील. कपिल सर बघायला गेलो तर 45 त्याचा म्हणजे ब्रँडच आहे हा. त्या धावसंख्येवर तो सध्या खेळत आहे, तर त्याला 50 मारण्यासाठी तब्बल 5 रनांची आवश्यकता आहे. तो एका शॉटनी सुद्धा मारू शकतो किंवा चौकार मारून सिंगल ढकलू शकतो. त्याला 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच अजिंक्य लागलेलं आहे. म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आहे. बघा, ही मॅच सेमीफायनल नंबर 1 आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम फायनलच्या मुकाबल्यामध्ये समाविष्ट होणार आहे. नुकताच आपण जर ज्या वेळेला इंडियन प्रीमियर लीगचा विचार करतोय, सनराईज हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल असा सामना चालू झालेला आहे. अगदी बऱ्याचशा लोकांनी ड्रीम 11वर आपले प्रेडिक्शन दर्शवले जरूर असतील. 3 करोड जिंकण्याची पुन्हा एकदा ड्रीम 11नं संधी दिली. पण मी या स्पर्धेच्या माध्यमातून अशा ज्या वेळेला रमी सर्कल असतील किंवा असे ड्रीम 11चे ॲप असतील, अगदी पैसे तुम्ही जर यूज करत असाल तर सांभाळून करा, पैशाचा अपव्यय टाळा. पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. ओव्हर नंबर 4 मध्ये राहुल मुजावर स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर आलाय. संघ अडचणीत आहे. टोटल 63 धावा झालेल्या आहेत पहिल्या 3 ओव्हरमध्ये. धावांना रोखावं लागेल, धावांना रगाम लावावं लागेल. विनीत यावेळी बघा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. पंच कोणती हालचाल करत नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. राहुलचे इरादे अशाच पद्धतीचे आहेत की शरीरापासून दूर ठेवायचं, वाईड लाईनवर टाकायचं, ऑफ साईडला टाकायचं, ऑफ साईडला डीप कव्हरला पॉईंटला क्षेत्ररक्षक सजवायचा आणि जास्तीत जास्त सिंगल किंवा डबल द्यायची. बाउंड्री पार करून द्यायचं नाही या चेंडूला. यावेळेचा पुन्हा एकदा त्याच दिशेला मारलाय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, सो जास्त धावा मिळणार नाही. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने 64 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन पाटीलचा विकेट काढला राहुल मुजावरनी, तर उल्लेश नागवाकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच रायवाडी एंडकडनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय राहुल मुजावर. बघूया, स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय, परंतु गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋतिकच्या मार्फत, परंतु एक धाव संख्या ही नक्कीच वाचवू शकली नाही. धावसंख्यात 1 निवड झाली. धावसंख्या होती ती म्हणजे 65 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. आणि ज्या वेळेला या मॅचेसमुळे या सर्व अगदी जे स्पॉन्सर आहेत, जे आमचे पाठीराखे आहेत, जे अतिथी आहेत, अगदी आपला खिसा खाली करताना पाहायला मिळतात. अमन नाखवा असतील, उलेश नाखवा असतील, त्यानंतर बरेच विनायक पाटील असतील, मुकेश बामजी असतील. यावेळचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात. चेंडू जमीनदोस्त झालाय. डीप पॉईंटवरून क्षेत्ररक्षक आलेत. दुसरी धाव पूर्ण होता विनीत मात्र इथे रनआउट स्वरूपात बाद होतील. कम ऑन डीजे मास्टर.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संदीप सरांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडून आम्ही नेहमी समालोचनाचे धडे घेत असतो, समालोचन कसं असावं याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आमचे संदीप जगे सर आज आपल्याला समालोचनामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सो थँक्यू सो मच. आणि अक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये संदीप जगे सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला टीम मीटिंग घेऊ नका गण वॉटर स्पोर्ट्स साखर, आय रिक्वेस्ट यू. टीम मीटिंग घेऊ नका कारण अजून 2 मॅचेस, ही मॅच सोडून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. संदीप सर कालच्या दिवसामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये यावर्षी प्रथमच झालं. पहिली ओव्हर मेडन आली आणि 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 80 धावा हव्या होत्या आणि शेवटला 1 बॉलवर 6 धावा हव्या होत्या आणि तेव्हा षटकार लागला. तोच विनीत भगत मैदानामधून बाहेर गेला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी केदार आला. स्ट्राईक एंडला रोहन आहे आणि गोलंदाजी मार्कवर सामित खूप चांगली गोलंदाजी करतोय. नेहमी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गण वॉटर स्पोर्ट्सने त्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केलेला आहे आणि अगदी भैरवीचं षटक म्हणून टाकावं लागेल कारण ज्या पद्धतीने आपण विचार करतोय ना, जवळजवळ आपण अगदी सुंदर काम आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या वेळेला मैदानामध्ये स्कोर उपस्थित आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा. सामित गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळचा बॉल सामितचा लो फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार आलाय चौकार. मैदानातून कोणीही जाऊ नका. टोटल रन्स ऑन अ स्कोर कार्ड 73 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चला मॅचला सुरुवात करा. पंकज नाखवा जो काही इश्यू असेल तो इश्यू सॉल्व्ह करा. पण रोहन पाटीलने अर्धशतक झळकावलंय, बॅट वरती करायची आहे. रोहन पाटीलसाठी जोरदार टाळ्या. 45 स्पोर्ट्स शॉपचे प्रोप्रायटर मालक आहेत त्या 45 स्पोर्ट्सचे आणि त्यांनी अर्धशतक झळकावलेलं आहे. अगदी अक्षी साखर प्रीमियर लीगचा सीझन 4चा आपण संदीप सर विचार करतोय. ज्या वेळेला 255 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि 255 खेळाडूंच्या खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये 16 संघ होते आणि 16 संघांचा एक विशिष्ट ड्रेस कोड होता. संघ मालकांचा स्पेशली कोट घालून आले होते. अगदी सुंदर म्हणजे एक डिसिप्लिन पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये JP पॅनलचे पंच आहेत 3 पंच, अगदी त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. आणि अगदी प्रदीप भोईर सर असतील, मी कपिल ठाकूर, त्यानंतर विकासदादा साखरकर पहिल्या दिवशी होते, भाईजान आपले होते पहिल्या दिवशी आणि आपला साखर गावातील उदयनमुख समालोचक सरोज तांडेल आपल्यासोबत जॉईन झालेला आहे या समालोचनामध्ये. अगदी सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर झालेला आहे. त्यानंतर आपण विचार करतो स्कोरर म्हणजे ज्या स्कोररचा मी विचार करेन संदीप सर की प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे आणि या शुभमने 1 ते 2 वर्ष फक्त मागे राहून स्कोरिंग बघितले आणि त्यानंतर स्कोरिंग शिकलाय आणि त्याचा हात अलिबाग तालुक्यामध्ये आता अगदी धरणे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिकल्यानंतर अप्रतिम म्हणजे धरणे गुरुजी जशा पद्धतीने स्कोरिंग करतात ना, सेम टू सेम त्यांच्यासारखी स्कोरिंग. म्हणजे कुठलाही अपडेट मागा, डॉट बॉल मागा, रनआउट मागा, त्यानंतर किती कॅचेस झालेले आहेत, किती चौकार आले, किती षटकार आले, हॅट्रिक किती झालेले आहेत, या सर्वांचा अपडेट शुभम देत असताना शुभमचं सुद्धा खूप सारं कौतुक आहे. आत्तापर्यंत 5वी ओव्हर चालू झालेली या मॅचमध्ये चौकार आलेला आहे पहिल्या बॉलवर, त्यामुळे अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी जगदो जय जाय. मी पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेतील बक्षिसांचं या ठिकाणी वाचन करतोय. ज्या वेळेला प्रथम क्रमांकाचं जे प्राईज आहे कॅश प्राईज 50,000 रुपये. येस, मॅच सुरुवात करायची आहे. राहुल मुजावर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राहुल मुजावर कर्णधार तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
क्षेत्ररक्षक शिवाय आणखी कोण व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये असेल त्यांनी बाहेर राहून सहकार्य करावे. मिलिंद राऊत कडून रोहन पाटील ला 500 रुपये जीपी झालेत कारण त्यांनी अर्धशतक झटकावले. त्यांनी बॅट नक्कीच दाखवावी. जरूर अर्धशतक झळकवलेलं आहे रोहनने. कारण 45 स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत आणि अगदी या नॉकआउटच्या मॅचसाठी त्यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी एक ब्रँडेड टी शर्ट देण्यात आलेला आहे त्यांच्या शॉपमधून. अगदी सुंदर टी शर्ट आहे, ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट आहे. गोलंदाजी मार्कवर सामिद आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार ठोकला आहे काऊ कॉर्नर रिजनमध्ये. 51 धावसंख्येवर खेळते. टोटल स्कोअर टीमच्या झालेल्या आहेत त्या 73 धावा झालेल्या आहेत. यावरचा बॉल लोवा फुल टॉस बॉल फसवला आहे, हवेमध्ये जास्त वेळ ठेवला. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फ्लायटेड डिलिव्हरी ज्याला म्हणतात. डॉट बॉल आला आहे. विकेट किपर राहुलचं कौतुक करावं लागेल. सुंदर गायडन्स मिळते सामिद याला आणि चांगला चेंडू या ठिकाणी पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळते राईट हँड ओव्हरती विकेटने. पुन्हा एकदा पुढे सरसावून यावेळी फटक्यामध्ये आहेत ताकद. पायांची केली दाखवली नजाकत. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड. बघाच षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 79 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. अमन नाखवा यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आले. यावेळी स्टंपच्या समोर आदळलेत आणि अपील केल्यानंतर पंचांनी बोट आकाशाकडे वरती केलाय. रोहन पंचांकडे दाद मागतोय. पंच सांगतायत लेग बिफोर द विकेट. रोहन पाटील मैदानाच्या बाहेर. विकेट. सुकरच्या ज्यावर चौकार षटकार डॉट नक्कीच आला होता, परंतु त्यांनी नक्कीच कमबॅक केले आणि रोहन पाटील अशा आक्रमक फलंदाजाला नक्कीच स्तंभित पाठवलंय. आपलं फंटास्टिका गोलंदाजी सामिद कासुकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. साखर एंडकडनं पुन्हा एकदा सज्ज होतोय सामिद कासुकर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. मी पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय की लकी ड्रॉ 5:30 वाजता ओपन केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कुपन घेऊन या लकी ड्रॉमध्ये तुम्ही समाविष्ट व्हाल अशी आम्ही अपेक्षा करतोय. ज्या वेळेला आपण या लकी ड्रॉचा विचार करतोय. नाही 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 तू काय कॅमेरा चालू ठेव. कोणी बंद केला? कॅमेरा बंद करू नका प्लीज 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 कोऑपरेट करा, कारण रिव्ह्यू मिळणार नाहीये. त्यामुळे कॅमेराला कोणीही तिथे श्रीकांत गुरव तुम्ही तिथे असाल तर तिथं दक्षता तुम्ही घ्यायची आहे. श्रीकांत गुरव आयोजक वतीनं तुम्हालाही मी सांगतोय. पंकज नाकवा तिथे काय असेल हालचाल ते तुम्ही बघायचं आहे. माधू तुलाही मी सांगतोय आयोजक वतीनं. ओके. यावेळचा बॉल पुढे सरसावून बॉल मध्ये कनेक्शन इम्प्रॉपर आहे. स्वतः संघमालक चेंडूचा पिछा करताय. राकेश कवाडने एका हातामध्ये या बॉलला अडवलाय. एकापेक्षा जास्त धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येमध्ये 2चे ॲडिशन होत आहे. 2 धावा आणि 81 धावसंख्या स्कोअर कार्डवर. गन वॉटर स्पोर्ट या धावा मारू शकतो, परंतु चांगली सुरुवातीची अपेक्षा असणे. परंतु अजूनही पहिली इनिंग समाप्त झालेली नाही आहे. टार्गेट पूर्णतः स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे रोहन पाटील बाद झाल्यानंतर आलेले फलंदाज ऋतिक चांगली फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनमध्ये अलंग द कार्पेट चेंडू गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण होणार हे मात्र निश्चित आहे. पंच सांगतायत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या ओके डिसिजन थर्ड अंपायरकडे दिलाय की काय झालेलं आहे, रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाते आमच्या टेक्निकल टीमकडून की वेदर इट इज आउट. जर आउट असेल तर सिंगल, जर आउट नसेल तर 2 धावा जरूर जमा होतील. परंतु आतापर्यंत जर आपण विचार केला तर नॉट आउट आहे. एक बॉल आहे का सर? नाही. ओके येस.
एक विकेट होती. सो 83 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 84 धावांचं भलं मोठं आव्हान असणार आहे गण वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या समोर. जर या धावा पार झाल्या तर गण वॉटर स्पोर्टच्या खेम्यामध्ये आनंद उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवराज किंग 11 या संघाने सुपर 8मध्ये दिमागदार पद्धतीने रुबाबामध्ये प्रवेश मिळवला होता. ज्या पद्धतीने सुपर 4चा जर विचार केला तर सुपर नॉकआउटच्या मुकाबल्यामध्ये त्यांनी सुद्धा सुपर 4मध्ये सुद्धा दिमागदार पद्धतीने प्रवेश मिळवला होता. त्यामुळे युवराज किंग आणि अजयच्या टीमला जरूर या ठिकाणी हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आहे. समालोचनामध्ये बदल होईल, समालोचन कक्षामध्ये बदल होईल. तिथे आमच्यासोबत प्रदीप भोईर सर आणि सन्माननीय संदीप जगे सर मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळतील. ज्या वेळेला जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये टोटल पूर्णतः 84 धावांचं आव्हान असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. ओव्हर टू यू सर. श्री गणरायाला अभिवादन करून आणि परमेश्वर चरणी आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आक्षी साखर प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये. ज्या पर्वाचा निश्चितच आपणा सर्वांना अभिमान असावा, गर्व असावा अशी अर्थातच आपणा सर्वांची आवडती हक्काची आक्षी प्रीमियर लीग. ज्या स्पर्धेने संपूर्ण अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन या संपूर्ण किनारपट्टीपासून जर आपण एक धावता आढावा घेण्याचा विचार केला ना तर ज्या स्पर्धेमध्ये एका गावाच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिकांची लयलूट जी कुठे केली जात असेल ना तर ती एकमेव स्पर्धा ती म्हणजे आक्षी साखर प्रीमियर लीग. ज्या स्पर्धेबद्दल खेळाडूंना खेळण्यापेक्षाही संघ मालकांना संघ घेण्यामध्ये अधिक उत्सुकता असते अशी स्पर्धा म्हणजे आक्षी साखर प्रीमियर लीग. आणि त्याच्यामुळे खेळणाऱ्या खेळाडूंचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतर पारितोषिकांसाठी असणारी चढाओढ हे सारं काही आपण अनुभवणार आहोत. आणि त्याच्यामुळे उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्याचा साधारण रिझल्ट्स काय येईल त्याच्यासाठी आपण जरी वाट पाहत असलो तरी टॉससाठी आमंत्रित करतो रॉयल किंग ग्रुप साखर विरुद्ध बॉस फायटर साखर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. युवराज किंग 11 विरुद्ध गण वॉटर स्पोर्ट साखर हा पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. माझ्या अगोदर अनेक सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. त्यांना याच्या अगोदरचा झालेला खेळ जरूर माहिती आहे. पण आपण सारेजण नेहमी अनुभवतो ना मित्रांनो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि त्या अनिश्चिततेमध्ये ना एक वेगळी मजासुद्धा आहे. बघा, चित्रपट बघायला तुम्ही अनेक वेळेला गेला असेल. अलीकडे लागलेला छावा चित्रपट असेल, त्याच्या पाठीमागे असणारे अनेक सारे तुमचे हिरो, आवडते हिरो असतील, बॉलिवूडचे असतील, टॉलिवूडचे असतील किंवा हॉलिवूडचे असतील. बरेच चित्रपट आत्तापर्यंत तुम्ही पडद्यावरती पाहिले असतील, काही वेळेला घरी DVD आणून पाहिले असतील. त्या साऱ्या मजा आपण अनेक वेळेला लुटलेल्या आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये नेटफ्लिक्सवर तर बघत असाल, हॉटस्टारवरती बघत असाल, पण चित्रपटाचा एंड काय आहे हे जर आपल्या बाजूला कोणीतरी सांगायला लागला ना की आपण त्याला काय म्हणतो, ए गप्प बस, शेवट सांगू नकोस, एंड सांगू नकोस, स्टोरी सांगू नकोस. कारण काय
त्या स्टोरीमध्ये एक वेगळं थ्रिल असतं, एक वेगळी मजा असतं. आणि जेव्हा मजा असतं ना तेव्हाच खऱ्या अर्थानं आपणा साऱ्यांना तो एक वेगळा आनंद लुटता येतो. आणि आनंद हा एकाने घेण्याची गोष्ट नाही आहे, ती एकमेकांसोबत शेअर करण्याची गोष्ट आहे. तर म्हणूया पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया आणि वळूया उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सत्राकडे. पहिला चेंडू डीप वाईडेश मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे, पण सामना जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये जेव्हा 84 धावा गण वॉटर स्पोर्ट साखर संघाला बनवायच्या आहेत तेव्हा कुणाला तरी ती एक बाजू सांभाळून घ्यावी लागेल. तुम्हाला AB डिव्हिलियर्सचा तो खेळ आठवतोय का, ज्या वेळेला 2015 साली साधारण चेक. तर या ठिकाणी रोहित फाळकेसाठी कॅश प्राईज झाले. जर 50 धावा ज्याने वैयक्तिक पटकावल्या तर प्रणित गुरव यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे. त्याचप्रमाणे लागोपाठ 3 षटकार, लागोपाठ 3 चौकार. रोहित फाळके फलंदाजीला आहेत, त्याला एक वेगळं आव्हान दिलंय. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे अमन नाखवा यांच्याकडून. आणि जर कॅच ड्रॉप केले क्षेत्ररक्षकांनी तर त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मग असे येता येता आमचे कॉकटेल ग्रुपचे सहकारी मला भेटले, ते म्हणाले की कॉकटेल ग्रुप या ठिकाणी बरीचशी पारितोषिकं लावायला आम्ही सुद्धा तयार झालोय सर, त्याच्यामुळे ते क्षणाची आम्ही वाट पाहतोय. आणि या वेळेला एक मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू लंगॉन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. रोहित फाळके यांनी जर 50 धावा बनवल्या तर प्रणित गुरव यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण काय मैदानामध्ये पाहतोय, वॉट अ शॉट. या वेळेला आपण पाहतोय एक गोलंदाजाला चकवा मिळाला, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला चकवा मिळाला, तो लॉंगॉनपर्यंत चेंडू आलेला सुद्धा पाहिला. पण कौतुक करावं लागेल तेच मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंचं. गण वॉटर स्पोर्ट साखर संघाकडून फलंदाजीला आलेला रोहित फाळके आणि राकेश कवाड ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि विशेषतः रोहित फाळकेकडे तो एक वेगळा स्ट्रॉंग झोन आपण सदैव अनुभवतो ना, की फ्रंट ऑफ द विकेट जी खेळण्याची कौशल्य आपल्याकडे असेल ना तर आपण खूप साऱ्या धावा बनवू शकतो. आज जेव्हा मैदानामध्ये आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर भटकताना पाहायला मिळाले, वाईड असल्याचा पंचांचा इशारा आला. अवांतरच्या स्वरूपात आलेल्या धावानंतर माझे गुणलेखक मित्र मला कळवतात की धावफलकावरती धावसंख्या झाले 13. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 13 धावा धावफलकावरती, 13 ऑन अ बोर्ड. सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 84 बनवायचे आहेत. चला लावूया पैच, 84 होणार की नाही. जे नाही म्हणतात ते युवराज किंगच्या बाजूने असणार आणि जे होणार म्हणतात ते गण वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या बाजूने असतात. अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की कोण नाही कोणाचा, त्या पद्धतीने या वेळेला मात्र आता आपण कोणाचे तरी आहोत हे थोडे अंशीने सामर्थ्य दाखवलं जाईल. पण ते सामर्थ्य कशाने दाखवणार. मोठा फटका या वेळेला वाईडेश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होणार का, पंचांचा इशारा येतोय. रोहित फाळकेच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. मगाशी मी म्हणालो की आक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये तो तुम्हाला साखरेचा गोडवा पाहायला मिळेल, अनुभव तर येईल. कारण धावफलकावरती 19 आल्यात, 84 चेस करणं मैदानामध्ये त्याला जिगरबाज वृत्ती असावी लागते. आणि ती वृत्ती आज मैदानामध्ये ठासून भरलेली पाहायला मिळाली. आणि याच दरम्यान एक मोठा फलंदाज बाद होतोय, पहिला हादरा. well, 19 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 19. लहानपणी शाळेमध्ये प्रदीपजी एक गोष्ट होती, ती गोष्ट अशी होती
की त्याला मिडास टच असं म्हटलं जायचं. म्हणजे ज्या गोष्टीला आपण हात लावाल ती गोष्ट सोन्याची व्हायची. एका राजाला ते वरदान मिळतं, तो ज्या ज्या गोष्टीला हात लावतो ती गोष्ट सोन्याची होते. कुणी ही गोष्ट ऐकली असेल आपल्या आजीकडून, कुणी ऐकली असेल आपल्या आईवडिलांकडून, त्यानंतर एक शब्दप्रयोग झाला मिडास टच. त्यामुळे ज्या गोष्टीला हात लावाल ती गोष्ट अर्थातच सोन्याची होणार. आज मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर रोहन पाटीलकडे तो मिडास टच पाहायला मिळाला. त्याने मैदानात काय केलं, फलंदाजीला आला, 50 झळकावली. युवराज किंग 11 संघासाठी 83 धावा बनवताना स्वतःच्या 50पेक्षा अधिक धावा हा सर्वोत्तम वाटा त्याने मैदानामध्ये दाखवला. आणि त्यानंतर जेव्हा गोलंदाजीला तो मैदानामध्ये आल्या, पहिल्या 5 चेंडूवरती 19 धावा चोपल्या गेल्या, काही हरकत नाही आहे. क्रिकेटमध्ये धावा बनवल्या जातात, कमवल्या जातात, ठोकल्या जातात, चोपल्यासुद्धा जातात, पण शेवटच्या चेंडूवरती आपण विकेट घेऊन मार्गातला अडथळा दूर करणं महत्त्वाचं असतं. तो काटा दूर केला जातो आणि तो या वेळेला बरोबर रोहित फाळकेच्या रूपाने बाद करण्याचं जे कौशल्य होतं, आवश्यक होतं, ते मैदानामध्ये दाखवलं गेलं. त्यामुळे कौतुक होईल गोलंदाज रोहन पाटीलचं, त्याच्या संपूर्ण कर्तबगारीचं. आणि तो मिडास टच आज मैदानामध्ये पूर्णपणे चमकताना पाहायला मिळाला. 1 गडी बाद 19 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पण इथूनही अंदाज बांधू शकता का की 24मध्ये 65ची गरज आहे. मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला होता ना की AB डिव्हिलियर्सचा तो सामना आठवावा लागेल 2015च्या विश्वचषकामधला. यावेळचा चांगला फटका आडव्या बॅटने, अतिशय जबरदस्त टायमिंग झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, दणदणीत षटकार. जर बघत असाल तर तुम्हाला साधारण वाटेल की मॅच हायलाईटची कॉमेंटरी आम्ही करतोय की काय, कारण केवळ चौकार षटकार विकेटच्या स्वरूपामध्ये बोलावं लागतंय. 25 ऑन अ बोर्ड, 25 धावा धावफलकावरती झाल्यात, 7 चेंडूंचा सामना केलाय. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. यावेळेला कव्हर्समधून वॉट अ शॉट, कॉपी बुक स्टाईलने यावेळेला डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार, सणसणीत चौकार. सेमीफायनल नंबर 2चा आपण टॉप करतोय. एका बाजूला रॉयल किंग ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला बॉस फायटर आहे. सन्माननीय आनंदजी बुरांडी यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. उपसरपंच अक्षिस पंचायत चल सरांना मी विनंती करतोय की लगेच टॉस करून घ्यायचा आहे. छापा कॉल केलाय, छापा आलाय. पंकज फक्त डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू संदीप सर. चौकार पाहायला मिळाला. बघा की साधारण समुद्राच्या पाण्याला ओहोटी असेल तर खाडीमध्ये बोट लावायला जागा मिळत नाही. त्यावेळेला बरोबर त्या बोटींमधून ती बोट काढावी लागते आणि आपल्या स्वतःसाठी जागा बनवावी लागते. त्या पद्धतीची ही राकेश जागा बनवतोय. राकेशनं कवाडा या वेळेला आपल्या आणि संघासाठी सुद्धा, कारण खऱ्या अर्थानं तो या मैदानामध्ये षटकार किंग सुद्धा ठरतोय आणि चौकारांचा हिरो सुद्धा ठरतोय. आणखीन एक दणदणीत षटकार. बघा एका बाजूला राकेश कवाड मैदानामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण ओढवतोय. याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला. 3 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या जातात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती केवळ दबाव निर्माण होत नाहीये तर त्याला आता विचार करावा लागतोय की चेंडूचा टप्पा कसा असावा. यावेळचा चांगला होता पण तितक्या छान पद्धतीने फ्रंट ऑफ द विकेट राकेशने स्वतःसाठी, आपण म्हणतो ना की फ्रंट ऑफ द विकेट तुम्हाला खेळण्याची ते कौशल्य असावं लागतं. तुमच्याकडे मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑन, लॉंग ऑफ याच्यामध्ये जो काही भेद आहे तो बरोबर ओळखून खेळावं लागतं. पण चांगल्या चेंडूंचा सन्मानसुद्धा करावा लागतं. आता चेंडू आपण पाहिले ना तर 20 येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी शुभम मला कळवतोय 48 धावांची आवश्यकता आहे. 20मध्ये 48. या मैदानामध्ये 20 चेंडूमध्ये 48 धावा बनताना तुम्ही पाहिले असतील. पण गोलंदाजाला तो ड्रीम स्पेल आणावा लागेल ना की पहिल्या षटकामध्ये ज्या 19 धावा मिळवताना देताना विकेट मिळवली होती. यावेळचा खराब चेंडू
कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आणि 42 धावा झाल्या सुद्धा. त्या कितीमध्ये आल्या? 11 मध्ये आल्यात. फक्त 11 चेंडूंवरती 42 आल्यात. आता 19 मध्ये बनवायचे आहेत. सेन्सिबल क्रिकेट याच्यावरती येऊ आपण. पण मगाशी विनायक आमचे मित्र त्यांच्याकडून पारितोषिक आले. कॉकटेल ग्रुपमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राकेशनी जी मगाशी पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा कुठल्या त्याच्यासाठी विनायक पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सो हे पारितोषिक विनायक पाटील यांच्याकडून होतं. वळूया पुन्हा एकदा धावसंख्येकडे. कितीमध्ये किती हव्यात? 18 मध्ये 41 हव्यात. 18 चेंडू येणं बाकी आहेत. शुभम मला कळवतात 41 धावांची गरज आहे. आणि कितीमध्ये किती झाल्यात हेही ऐकूया. 12 चेंडू झालेले आहेत आणि 43 धावा झालेले आहेत. बघा असं म्हणतात की देता है तो ऊपरवाला छप्पर फाड के देता है. असं आपल्या बाबतीत अनेक वेळेला घडो असं आपण परमेश्वराच्या चरणी अनेक वेळेला प्रार्थना करत असतो. आणि आपण सारे बांधव ना, आपण म्हटलं जातं की अष्टाघरातली मंडळी, अक्षी असेल, नागावच्या विभागातही असेल, किंवा त्याच वेळेला आता याला 2 आणखीन गोष्टी जोडल्या गेल्या म्हणजेच अक्षी साखर एकत्र येतं. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बेलीतील सुद्धा अर्थातच खेळाडू या मैदानामध्ये या प्रीमियर लीगचा भाग झालेले आहेत. आणि त्यावेळेला 4 विभागातून जेव्हा खेळाडू एकत्र आले त्यांच्यामध्ये ही प्रीमियर लीग सुरू झाली. उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू झाला आहे. एका बाजूला युवराज किंग 11 संघाच्या संघमालकांना विचार करावा लागत असेल की आपल्याला आता नक्की काय करावं लागेल. कोणत्या तरी गोलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. बघा मी नेहमी म्हणतो की तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर तुमच्याकडे 4 सर्वोत्तम गोलंदाज असावे लागतात. त्यातले पहिले 2 गोलंदाज झालेत. पण आता येणाऱ्या 2 गोलंदाजांना ती जबाबदारी पार पाडावी लागेल. ही स्पर्धेमध्ये आपण सेमीफायनलपर्यंत आलो, दॅट इज ओके. पण त्याच वेळेला व्हॉट इज इम्पॉर्टंट हा ज्या वेळेला प्रश्न विचारतो ना तेव्हा आपण म्हणतो की फायनलमध्ये तरी जाण्याचं स्वप्न आपलं प्रत्येकाचं असतं. फायनल जिंकू न जिंकू तो नंतरचा भाग झाला. पण त्याच वेळेला अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी गोलंदाजाला कुणाला तरी ती जबाबदारी घ्यावी लागेल. आत्तापर्यंत बॅटिंग ओरिएंटेड क्रिकेट खूप वेळेला पाहिलंय. कारण 12 चेंडू झाले, 12 मध्ये 43 बनवल्या, आता 12 मध्ये 18 मध्ये 41 बनवायचे आहेत. आणि अशा वेळेला विनीत भगतच्या हातामध्ये चेंडू येतोय. विनीतला थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये तो व्ही फॉर विक्ट्री फॅक्टर जर आणायचा असेल ना तर विनीतला त्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. जर्सी नंबर 9ने हे बऱ्याच वेळेला फुटबॉलच्या मैदानावर केलंय. पण आज क्रिकेटच्या मैदानावरती ते घडणार का? वाटेश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पण एक सेन्सिबल क्रिकेट राहुल मुजावरकडून मगाचपासून आपण पाहतोय. त्याला माहिती आहे की एका बाजूला राकेश कवड फार अप्रतिम बॅटिंग करत आहेत आणि राकेशला फक्त संधी देणं गरजेचं आहे. लास्ट बॉलला सुद्धा आपण काय पाहिलं होतं, राहुल मुजावरने केवळ एक ज्याला म्हटलं जातं ना की ढीले हातों से खेलना, अशा पद्धतीने तो चेंडू फक्त लोटला होता. त्याला माहिती होती की कव्हर्सवरून हा चेंडू चौकार सुद्धा धावू शकला असता. थोडा ताकदीने खेळला तर षटकार सुद्धा मिळाला असता. पण सेन्सिबल क्रिकेट येणं सुद्धा गरजेचं असतं. 17 येणं बाकी आहेत, त्यामध्ये 40 हव्यात. विनीत मात्र या वेळेला आपल्या संघ सहकाऱ्यांनी आपल्यावरती विश्वास का दाखवलेला आहे, आपल्या संघ मालकांनी आपल्याला मैदानामध्ये का आणलेलं आहे आणि त्याच वेळेला आपण गोलंदाजी करत असताना या वेळेला 3रं षटक घेऊन का आलोय हा का फार महत्त्वाचा असतो ना. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला शालेय शिक्षण शिकत असतो किंवा त्याच वेळेला जीवनामध्ये संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेलो असतो, नोकरीमध्ये असतो, कामधंद्यामध्ये असतो, तेव्हा आपल्याला आपला व्हाय का माहीत असणं फार आवश्यक असतं. आडव्या बॅटने चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवणार का? या वेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार, चौकार. राकेश कवाडच्या बॅटला जर चेंडू लागला ना तर तो सीमारेषेच्या बाहेर जाणार असं आज लोहचुंबकत्व तत्व मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. या वेळेला फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ करणारा चेंडू पाहायला मिळाला आणि अनपेक्षितरित्या आपण पाहतोय ना की हा संपूर्णपणे चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. फलंदाजाला त्रिफळाचीच स्वरूपामध्ये बाद करून पावलांचा रस्ता दाखवतोय.
विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विनीतने यावेळेला हा एक पायात यॉर्क जो टाकण्याचा प्रयत्न केला होता ना, साधारण असाच यॉर्क आपण मैदानामध्ये पाहिला होता. या यॉर्करला उत्तर नसतं, कारण मयूर वाघमारेने याच पद्धतीने ते यॉर्करला आपण पाहिलं होतं की टेनिस क्रिकेटच्या करण अंबाला बलाढ्य क्रिकेटपटू म्हणून करण अंबाला ओळखला जातो, त्याला त्रिफळाची स्वरूपात बाद केलं. साधारण विनीतचा अशाच प्रकारचा हा यॉर्कर मैदानामध्ये दांडी गुल करणारा ठरला. पण आता 14 मध्ये 36 हव्यात आणि अशा वेळेला संघाचे संघमालक दुर्वेश गण, जे गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचे संघमालक आहेत, ते स्वतः मैदानामध्ये आलेत. 14 मध्ये 36 बनवायचे आहेत. एका बाजूला राहुल मुजावर जेव्हा उभा आहे, येस, दुर्वेश गण यांच्यासाठी अनोखं पारितोषिक आहे. दुर्वेश गण यांनी जर लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर त्यांचे सासरे दिनेश नाकवा यांच्याकडून 2 गुंठे जागा असणार आहे. बघा, 2 गुंठे जागा मिळणार आहे तब्बल, जर लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले गेले तर. एक अनोखं पारितोषिक आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचं पारितोषिक ऐकायला मिळालं नसेल, पाहायलाही मिळालं नसेल, आणि चक्क सासरेबुवांनी ही ऑफर तुमच्यासाठी दिलेली आहे. दिनेश नाकवा यांच्याकडून हे पारितोषिक आहे दुर्वेश गण यांच्यासाठी, लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार लगावले गेले तर. आणि संघ मालकांसाठी ही आनंदाची गोष्ट असेल, कारण त्यांचा संघसुद्धा अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकतो. पण प्रणित गुरव यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुर्वेश गण फेवरेट दिसतात सर्वांचे आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आले प्रणित यांच्याकडून. प्रणित गुरव म्हणतात की जर लागोपाठ 3 षटकार लगावले गेले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि आनंदजी बुरांडे अर्थातच आपले सन्माननीय उपसरपंच आहेत, त्यांच्याकडून दुर्वेशच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय उपसरपंच साहेब यांच्याकडून हे पारितोषिक असेल. व पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात. एकदा स्कोर सांगूया. 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. मॅच कुठून कुठे आली, कारण 20 मध्ये 18 मध्ये 41 होत्या, 18 मध्ये 41 होत्या, म्हणजे हे षटक केवळ 7 धावांचं ठरले असे माझे गुणलेखक मित्र मला कळवत आहेत. त्याच्यामुळे आता जर सौरभ इथे आपण जर मैदानामध्ये पाहिलं ना, तर सगळ्यात महत्त्वाचं असेल ती ही ओव्हर क्रुशियल म्हणूया, सध्या क्रुशियल म्हणूया, नंतर येणाऱ्या काळात ती टर्निंग पॉईंटसुद्धा असू शकते. पण विनीतला कदाचित दुसऱ्या षटकासाठी पुन्हा यावं लागेल गोलंदाजीला. पहिल्या 3 ओव्हरमधली सिच्युएशन काय होती, रोहनने पहिलं षटक टाकलं, त्याच्यामध्ये शुभम पहिल्या षटकामध्ये काय झालं तर 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये शुभम मला कळवत आहेत की अजय जाधवने 24 धावा खर्च केल्या. पण आता मात्र शुभम मला कळवत आहेत की विनीतने तिसऱ्या षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट आपल्या नावावरती नोंदवल्या. आणि अशा वेळेला गोलंदाजीला अजय जाधवच गोलंदाजीला येतात, संघाचे कर्णधार आहेत अर्थात ते. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की जे काय होईल ती जबाबदारी आपण घेऊया. कर्णधार या नात्याने अनेक साऱ्या गोष्टी आपण मैदानामध्ये करत असतो ना, कॅप्टन लिडिंग ॲट द फ्रंट हे नेहमीच आपण ऐकतो, पाहतो आणि अनुभवतो सुद्धा. पण त्याच वेळेला कर्णधाराने सगळ्यात महत्त्वाचं असतं ती की कॅप्टनने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली का. रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता हे समीकरण इथपर्यंत येऊन पोचलंय की 12 मध्ये 34 हव्यात. चला लवकर लवकर. येस, दोन्ही कर्णधार एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला राहुल मुजावर जे गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचे कर्णधार. पहिला चेंडू यावेळेला खराब होता आणि त्याचा खरपूस समाचार, षटकार. आपण ना मराठीमध्ये एक शब्द वापरतो. हां, सन्माननीय उलेशजी नाकवा शेठ यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. उलेश दादा नाकवा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि हे पारितोषिक अर्थातच आता पुढे जाण्याचे चान्सेस तर अधिक वाढलेत, कारण समीकरण बदलले. 11 मध्ये 28 आवश्यक आहेत. राहुल मुजावरच्या बाबत मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो ना, तो एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे की मैदानामध्ये आपण असणं किती गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला मराठीमध्ये एक शब्द आहे, त्या शब्दावरती येतो. या चेंडूनंतर आपण बोलूया. ऑफस्टमच्या साधारण बाहेर जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती, पण तो बरोबर या वेळेला ऑफस्टमच्या बरोबर लाईनवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आणि पंच या वेळेला म्हणतात की तो रिव्ह्यू घेतला गेला.
अच्छा, फलंदाजाने तो रिव्ह्यू घेतला की वाईटसाठी. पण ज्याच्याबद्दल आपण म्हणत होतो ना की आता या चेंडूबद्दल बोलूया. 11 मध्ये 28 हव्यात, अशा वेळेला काय निर्णय येतोय? येस, आमच्या तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला आहे की हा अर्थातच फेअर डिलिव्हरी असणार आहे. त्यामुळे निर्धाव चेंडू आहे. 10 मध्ये आता आवश्यकता आहे 28 धावांची. व्हॉट अ शॉट! यावेळेला मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दणदणीत षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती झाल्यात. 62 ऑन बोर्ड. आणि सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. लकी ड्रॉचे काही कुपन शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला अर्थातच कुपन खरेदी करायचे बाकी राहिले असतील तर लवकरात लवकर येऊन जा. 5-5:30 नंतर ते बंद होणार आहे. लिजेंडरी क्रिकेटपटू अर्थातच साजिद लाला म्हणून ज्यांना आम्ही लहानपणापासून ओळखलं, ज्यांचा खेळ पाहिला, 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्यांचे अनुभवले, 1 बॉलला 6 असताना त्यांनी 3 वेळेला माझ्यासमोर मॅच फिनिश केल्यात, असे अंपायरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला लाभलेले आहेत. 2 अंपायर अर्थातच ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत, त्यांचीही ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पण सध्या अर्थातच मॅचकडे जाऊया. यावेळेला चांगला कट. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळाली फट, मारला कट. चेंडू सीमारेषा आठ गेंदे बाकी और 18 रनों की आवश्यकता. 18 इन 8 बॉल्स. यावेळचा चेंडू आपण पाहतोय थोडा खाली राहिला होता. फलंदाजाला तो त्या पद्धतीने टायमिंग करता आलेला नाहीये. पण मगाशी जो चौकार आपण पाहिला होता कटच्या स्वरूपामध्ये पॉईंट रिजनमध्ये प्राप्त केला होत्या 4 धावा, त्याही चौकारासाठी उलेशदादा नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सामना कोणाच्या बाजूने जाणार? 7 मध्ये 17 आवश्यकता आहे. आणि तसं तुम्ही म्हणायला गेलात तर 7 नंबर कोणाला लकी आहे, 17 नंबर कोणाला लकी आहे, या लकी आकड्यांमध्ये तुम्हाला जावं लागेल. पण त्याच वेळेला समीकरणामध्ये सुद्धा बघावं लागेल. 7 मध्ये 17 आवश्यक असताना यावेळेला गोलंदाजीसाठी संघाचे कर्णधार अजय यावेळेला काही वेगळा बदल करण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच संघमालक दुर्वेश गण त्या ठिकाणी फलंदाजीला आलेले आहेत. त्यांना माहिती आहे की मैदानामध्ये फार मोठ्या काही धावा आता बनवायच्या नाही आहेत. पण अशा वेळेला 2 स्ट्रोक तो खेळावेच लागतील. 6 मध्ये किती राहतील ते माहिती नाही, पण या चेंडूवरती बरंच काही निर्भर आहे. मोठा फटका दुर्वेश गणच्या बॅटमधून निघालाय. इट्स अ कडक. व्हॉट अ शॉट. एकदा स्कोर सांगतो किती बॉल किती पाहिजे, मग बक्षीस अनाऊन्स करूया दादा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. येस बोला. अनिकेत घाटगे यांच्याकडून 500 रुपये. आमचे सन्माननीय उपसरपंच आनंददादा बुरांडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. उलेश दादा नाकवा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि षटकार कुणी मारलाय म्हणजे मगाशी अजय जाधव गोलंदाजीला आले, 24 धावा दिल्या. आत्ताही अजय जाधव गोलंदाजीला आले, 24 धावा आल्या. सो अजय जाधव यांचा आजचा दिवस दिसत नाहीये. हा, सेवान कुलाबकर आणि दैव कुलाबकर यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दुर्वेश गणला आलंय. बघा किती जण वाट बघत बसले होते. नाव पैसे त्यांच्याकडे द्या, मला नाव सांगा. अच्छा, आनंद बुरांडे सन्माननीय उपसरपंच साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. उलेशदादा नाकवा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक या षटकाराला आलंय. 6 मध्ये 10 हव्यात असं मी मगाशी म्हणालो, परत सांगितलं. हे आता एका मोठ्या गोष्टीकडे बोलतो. आपण म्हणतो ना की दुर्वेश गण रोज प्रॅक्टिसला जातात, अलिबागला प्रॅक्टिसला जातात, रोज साधारण 400-500 बॉलची प्रॅक्टिस करतात. दुर्वेशला हा षटकार मारणं गरजेचंच होतं, कारण यानंतर घरी गेल्यानंतर बरंच काही ऐकावं सुद्धा लागतं ना. मग काय करतो आपण दिवसभरामध्ये, आपण काय करतो? हा बोला बोला.
वॉट अ शॉट, या वेळेला घालीन लोटांगण वंदीन चरण. वॉट अ शॉट. पण किती पारितोषिक आलेत या षटकारासाठी. उलेशदादा नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि अगोदरच्या षटकाराला दुर्वेश गणला त्यांची होणारी पत्नी जान्हवी हिच्याकडून सुद्धा पारितोषिक आलंय आणि जान्हवीने 2000 रुपये तुम्हाला बक्षीस लावलंय. बघा दुर्वेश, तुमच्यावर प्रेम करणारे किती जण आहेत. म्हणजे तुमची होणारी पत्नी सुद्धा क्रिकेट पाहते, याच्यापेक्षा आनंद काय. अरे हा आनंद तुम्हाला माहीत नाही आहे दुर्वेश, एकच मिनिट. हा आनंद फार वेगळा आहे. अनेकांना आपला नवरा क्रिकेटला न जावा म्हणून नवऱ्याच्या बॅट लपवणाऱ्या बायका सुद्धा आहेत. अजून काय सांगू तुम्हाला, खूप साऱ्या गोष्टी आहेत, बोलू आपण. 5 मध्ये 4 हव्यात. बोला दादा. अनिकेत गाडगे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, अर्थात कर्णधार राहुल मुजावरसाठी आलेले आहेत. 5 मध्ये 4 हव्यात. दुर्वेशसाठी टोटल 3000 रुपयांचं नाही, आता अजून ॲड. LP ग्रुप, आमचे मित्र LP ग्रुप यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक. मगाशी जो दुर्वेशने षटकार लगावला त्याच्यासाठी आले. हा चौकार होणार का. 5 मध्ये 4 हव्यात. अशा वेळेला एक आली, दुसऱ्यासाठी राहुल गेलाय आणि अशा वेळेला दुर्वेश दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन परतणार पावलांमध्ये. गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानामध्ये जिंकणार का, युवराज किंग 11 जिंकणार, याचं उत्तर फक्त 4 चेंडू ठरवणार आहेत. 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. कोण षटकाराला पारितोषिक लावतोय, कोण अर्थात चौकारांना पारितोषिक लावतोय. अशा वेळेला गोलंदाजी करणारा केदार गरजला मैदानामध्ये धावा रोखण्याचं धारिष्ट दाखवावं लागेल. येस, LP ग्रुप यांच्याकडून 5000 रुपये मगाशी पारितोषिक होतं दुर्वेशसाठी. आणि राहुल या वेळेला मॅच फिनिश करतोय. गण वॉटर स्पोर्ट्स साखर सामना जिंकतायत. मनपूर्वक अभिनंदन. नक्की कोण म्हणतोय होणार नाही, झाल्याशिवाय करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे खऱ्या अर्थानं आज एक वाक्य असेल आणि ते वाक्य असेल राहुल मुजावरच्या बॅटमधून. कोण म्हणतोय होणार नाही, केल्याशिवाय यातून मैदानातून जाणार नाही आणि ते दाखवून दिलंय. वेल डन राहुल, वेल प्लेड, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ हा सामना जिंकतायत. मगाशी दुर्वेशसाठी मी एक बक्षीस चुकलो होतो. LP ग्रुप यांच्याकडून 5000 रुपये होते, मी 3 म्हणालो होतो, ते 5000 आहेत. कॉंग्रॅच्युलेशन दुर्वेश गण आपलं सुद्धा. आता ऐकूया डी